set. नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आजचा आपला विषय तुम्ही स्क्रीनवर पाहिला असेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या करता बजरंग सोनावणे यांचं लोकसभेत पहिलं भाषण झालं आणि पहिल्याच भाषणात त्यांनी अपेक्षेप्रमाणे साधारण कुठलाही सदस्य निवडून गेल्यानंतर पहिल्या भाषणात जसं आपल्या पक्षाच्या प्रमुखांचे आभार मानतो तसे त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले, पण त्यासोबतच त्यांनी मराठीतल्या भाषणात पहिल्याच 2 वाक्यांमध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचेही आभार मानले आणि एक प्रकारे पुढच्या राजकारणाचे किंवा झालेल्या राजकारणात कशामुळे ते इथपर्यंत पोहोचलेत हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलाय. पण त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सुद्धा जोरदार हल्ला अप्रत्यक्षरित्या चढवला. त्यांनी भाषणात कुठेही नाव घेतलं नाही, पण यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतोय की थेट जरांगे पाटील यांचं नाव बजरंग सोनावणे यांनी आपल्या भाषणात घेऊन बीड जिल्ह्याचं राजकारण पूर्णपणे बदलणार का? बीड जिल्ह्याचं राजकारण पुन्हा मराठा सेंट्रिक होणार का? अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झालाय आणि याच संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत सुरेश जाधव जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी. सुरेशराव, स्वागत आहे तुमचं. आणि आपल्यासोबत आणखीन काही मान्यवर पुढच्या काही क्षणात जोडले जातील, त्यांच्याशीही आपण बोलणार आहोत आणि हा विषय त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भागवत तावरे आपल्यासोबत जोडले गेले, बीड मधले पत्रकार आहेत. भागवतजी, तुमचंही स्वागत. पहिला प्रश्न थेट नमस्कार, मला असा विचारायचा आहे की बजरंग सोनावणे यांनी आपल्या भाषणात थेट मनोज जरांगे दादा यांचे मी आभार मानतो असं म्हणून त्यांनी भाषणाला सुरुवात केली. आतापर्यंतचं बीड जिल्ह्याचं राजकारण हे मुंडे कुटुंबियांच्या भोवती फिरत आलंय, ओबीसी कार्डाच्या भोवती फिरत आलंय किंवा वंजारे मतांच्या भोवती फिरत आलंय. आता यात 360 अंशांचा बदल होणार का आणि मराठा सेंट्रिक राजकारण इथून पुढे बीड जिल्ह्याचं होणार का, असे बरेच प्रश्न आहेत. त्याच्यातल्या एका प्रश्नाने आपण सुरुवात करूया. आधी भागवत तावरे आणि मग सुरेश. मनोज जरांगे यांचं नाव घेतलं ही गोष्ट जशी आपण अधोरेखित केली, त्याच सोबत आणखीन एक गोष्ट मला असं वाटतं की प्रामुख्याने आपण त्याचा उल्लेख केला पाहिजे. ऊसतोड कामगारांचा उल्लेख जो बजरंग सोनवणे यांनी केला आणि ऊसतोड कामगार हा बहुल वंजारी समाजामध्ये अधिक आहे आणि मुंडेंच्या राजकारणामध्ये ऊसतोड कामगारांची एक निर्णायक आणि मोठी भूमिका राहिलेली आहे. पण त्या दृष्टीने अगदी मुंडेंचा जो पक्का मतदार आहेत, पिढी जात पारंपरिक, त्या मतदाराच्या मूळ प्रश्नावर बजरंग सोनवणे बोलले काल आणि पहिल्यांदा घडलं हे की ऊसतोड कामगारांवर स्पेसिफिकली महिलांच्या आरोग्यावर बोललेत ते. आणि जरांगेच्या संदर्भातला उल्लेख हा त्यांना त्यांच्या निवडणुकीमधल्या भूमिकेबद्दल त्याचे आभार व्यक्त करण्याबद्दल म्हणा किंवा अपरिहार्यपणे मनोज जरांगे तोंडात शब्द होता तोच तुम्ही घेतलात की राजकीय अपरिहार्यता आहे. मनोज जरांगे यांचं नाव इथून पुढे नाव घेणं ही राजकीय अपरिहार्यता आहे आणि त्या दृष्टीने त्यांचं नाव घेणं आणि मनोज जरांगे यांच्या फॅक्टरचा परिणाम पण आहे ना. ठीक आहे, म्हणजे ओबीसी वोटर हा जरी भारतीय जनता पार्टीकडे गेला असला तरी मनोज जरांगे यांना मानणारा सामान्य मराठा आणि गरीब मराठा जो आहे त्या मराठांचा बजरंग सोनवणे यांच्या विजयात गुलालात वाटा कोणालाही नाकारता येणार नाही. बर, सुरेशराव, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे 2 महत्वाचे मुद्दे भागवत तावरे यांनी सांगितले, मलाही ते एका क्षणात पटले की त्यांनी म्हणजे मनोज जरांगे यांचे आभार मानणं आणि दुसरं ऊसतोड कामगारांचा प्रश्न त्यांनी उपस्थित करणं आणि त्याच्या पाठोपाठ त्यांनी आणखीन 2 गोष्टींचा उल्लेख केला. महिलांच्या करता हॉस्पिटल आपल्याकडे नाही, वेगळं रुग्णालय नाही आणि महिलांच्या करता जो रेशो आहे स्त्री पुरुष रेशो, तर त्याही संदर्भात सरकारनं काही करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जे बीड जिल्ह्यातले कळीचे मुद्दे आहेत ते सगळे त्यांनी पहिल्याच भाषणात मांडले. बजरंग सोनवणे यांचं पहिलं भाषण आणि त्या भाषणामध्ये त्यांनी जरांगे पाटील यांचा नमस्कार करणं, शरद पवारांना नमस्कार करणं आणि त्यानंतर जो पहिला मुद्दा आहे त्याच्या सांगितलं की इथं मुंडे कुटुंब जी वोट बँक म्हणून समजलं जाते तो ऊसतोड मजूर आहे आणि त्या ऊसतोड अनेक घोषणा झाल्या. त्या संदर्भामध्ये ऊसतोड मजूर महामंडळाची देखील घोषणा झाली. धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना त्या महामंडळाच्या अनुषंगाने
रोवायचा प्रयत्न केला गेला, मात्र अद्यापर्यंत त्याच्यामध्ये जेवढं काम व्हायला पाहिजे तेवढं काम झालेलं नाही. त्याचबरोबर गेला आपण जर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना देखील आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून घेतात. त्या बोलत असताना बजरंग सोनवणे यांनी ऊसतोड मजुरांच्या संदर्भात अद्यापर्यंत काहीच केलं गेलं नाही. ऊसतोड मजुरांचे प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेत असताना गेल्या 10 वर्षापासून जे मुंडे कुटुंबातले प्रतिनिधी लोकसभेमध्ये खासदार म्हणून आहेत त्या प्रीतम मुंडे यांच्यावरती देखील त्यांनी निशाणा साधलेला आहे. आणि दुसरं म्हणजे केंद्रामधलं सरकार असताना देखील 2 वेळेस बीड जिल्ह्यासारख्या ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाकडे इथं जाणीवपूर्वक का दुर्लक्ष केलं असं देखील त्यांचा म्हणण्याच्या पाठीमागचा हेतू असावा. आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेस आता मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विचार केला जातो आणि बीड जी धग आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ती धग त्याच तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्र इतर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये बीडमध्ये जास्त आहे. का तर केंद्रस्थानी हे बीड आहे. जरी आंतरवली सराटीमध्ये हे आंदोलन सुरू असलं तरी सुद्धा बीड हे केंद्रस्थानी या अगोदर देखील राहिलं गेलं आणि त्याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. तसाच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तो परिणाम अद्यापर्यंत कमी झालेला नाही. त्यामुळेच बजरंग सोनवणे यांची जशी अपरिहार्यता होती की जरांगे पाटील यांचं नाव घेणं, त्याचबरोबर त्यांनी पलटवार करताना मुंडे कुटुंबाचे जे गेल्या 15 वर्ष म्हणजे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे हे 5 वर्ष खासदार होते, त्यानंतर 2 टर्म ह्या प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना सुद्धा लोकसभेच्या सभागृहामध्ये ऊसतोड मजुरांचा विषय मांडला गेला नाही आणि तो पहिल्याच भाषणामध्ये बजरंग सोनवणे यांनी मांडावा. म्हणजे खूप मोठी चपराक पंकजा मुंडे आणि मुंडे कुटुंबांना आहे. आणि जो ऊसतोड मजूर दुरावलेला होता, ऊसतोड मजुरांच्या संदर्भामध्ये मायबाप म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहतात ऊसतोड मजूर आजही. त्यांचा दसरा मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो आणि ते त्यांचे प्रश्न मांडत नाहीत. स्वतः पंकजा मुंडे या महिला बालकल्याण मंत्री 5 वर्ष म्हणून राहिलेल्या होत्या. त्या कालावधीमध्ये देखील महिलांचे जे प्रश्न आहेत विशेषतः इथं गर्भाशय काढण्याचा विषय असेल, त्यांना इथून जात असताना हेल्थ चेकअपचा विषय असेल, मासिक पाळीचा विषय असेल, या विषयाच्या संदर्भात दुर्लक्ष केलं गेलं आणि तोच मुद्दा अजेंडा भाजपामध्ये मांडला. बरोबर. नाही, याच्याचमुळे मला असं विचारायचं आहे की बजरंग सोनवणे हे तयार झालेले आहेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली. जरी ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले असले तरी अजित पवार यांची थेट मुद्द्याला हात घालण्याची शैली ही बजरंग सोनवणे यांच्यात आलेली आहे असं त्यांच्या पहिल्या भाषणावरून लोकसभेतल्या आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, त्यांची भाषण करण्याची स्टाईल, पद्धत, ते प्रभावी होतं का लोकसभेच्या पद्धतीने वगैरे ह्या सगळ्या नंतरचा विषय. पण त्यांनी लोकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विषयाला हात घातला आणि म्हणूनच मला असं विचारायचं आहे की इथून पुढच्या काळात ज्या 1.5 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यात वंजारा किंवा ओबीसी केंद्रित राजकारणाच्या ऐवजी आता मराठा केंद्रित किंवा अधिक विभागणीचं राजकारण, मतांच्या किंवा जातीय विभागणीचं राजकारण हे बीड जिल्ह्यात चालणार का? काय वाटतं तुम्हाला? आधी भागवत तावडे आणि मग सुरेश. या दोन्ही गोष्टी आम्ही जर लक्षात घेतल्या तर या दोन्ही गोष्टीचे 2 टोक आहेत. जेव्हा एक केंद्रीकरण होतं एका समुदायाचं, त्याला पर्यायाने आणि अपरिहार्यपणे दुसऱ्या समुदायाचं सुद्धा केंद्रीकरण होत आहे. म्हणजे अगदी आता जर आम्ही त्याला आकड्यात बघायचं झालं तर जसं जरांगेंमुळं बजरंग सोनवणे यांना एका समुदायाचा टक्का वाढला, तर जरांगे यांच्यामुळे वाढलेल्या टक्क्याला उत्तर म्हणूनच ओबीसीचा सुद्धा टक्का आपल्याला पंकजा मुंडेंकडे गेलेला दिसतो. या दोन्ही गोष्टी आम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. आणि आता विधानसभेच्या धर्तीवर जर या 2 समुदायाचं मतांचं आकुंचन लक्षात घेतलं आपण, तर त्याच्यामध्ये आणखीन एक दुसरा टक्का आहे, तो म्हणजे मुस्लिमांचा. तो जसा मोदींच्या भूमिकेमुळे तो अगदी एकतर्फी तुतारीकडे होता. बीड जिल्ह्यात ते प्रमाण छोटं नाहीये, मोठं आहे. आता दुसरं असं आहे सर की शहरामध्ये मुस्लिम बहुल असतो, शहरामध्ये मुस्लिमांचा मताचा टक्का जास्त आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये आता जसं एकाच एक उमेदवार होते आणि म्हणजे कुणाच्या बजरंग सोनवणेच्या सुदैवाने म्हणूयात आपण की बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे एकच ओबीसी प्रतिस्पर्धी आणि इकडे एकच मराठा उमेदवार. जर पिपाणीचं जर थोडस गैरसमज पसरवण्याचं राजकारण सोडलं तर एकाच एक लढत झाली, ती विधानसभेत होणार नाही सर. विधानसभेमध्ये मराठा समाजाचे 4 उमेदवार असतील तर ते डिवायडेशन, आणि ओबीसीचं पण असं नाही होणार की ओबीसीचे पण एकच उमेदवार येणार. ओबीसी मध्ये सुद्धा 2-2, 3-3 उमेदवार आहेत. आता बीड जिल्ह्यामधल्या 6 विधानसभामध्ये जर आम्ही आकडे बघितले तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 6 पेक्षा अधिक इच्छुक आहेत आणि ते असे इच्छुक आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला लढायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की थेट जातीचे 2 शक्ल पडणार नाहीत आता.
म्हणजे ओबीसी बरं. वर्सेस मराठा, असं नेत्यांची भूमिका असेल ती. प्रमुख नेत्यांचं तसं त्या दृष्टीने पावलं पण पडतील, पण मतदार मला नाही असं वाटत की लोकसभेप्रमाणे आकुंचित होईल. बर, सुरेशराव काय वाटतंय? ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळाला आणि तो संघर्ष आजही सामाजिक पातळीवरती जर आपण गावखेड्यामध्ये पाहिला तर तो त्या पद्धतीने पाहायला मिळतो. आता आताही लक्ष्मण हाकेंच्या ज्या पद्धतीने रॅल्या होत आहेत, सभा होत आहेत, त्याचबरोबर दुसरीकडे जरांगे यांच्या ज्या रॅल्या होत आहेत, त्या रॅल्यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे तो आजही तशाच पद्धतीने आहे. सामाजिक ध्रुवीकरण तर झालेलं पाहायला मिळतंय 100%. पण आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ आहेत आणि 6ही मतदारसंघाचा जर विचार केला गेला तर याच्यामध्ये आष्टी एक मतदारसंघ सोडता इतर जे मतदारसंघ आहेत ही मराठा बहुल मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये आष्टी मतदारसंघामध्ये ओबीसीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ओबीसी च्या मताचा विचार करून त्या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी देखील कालचं तसंच गेवराईमध्ये देखील लक्ष्मण हाकेंचे बीड जिल्ह्यामध्ये जी भाषणं झाली हाच विषय होता. यांना निवडून दिलेला आहे तर गड्यापासून पंडित पवार एवढंच काय तर जी मातब्बर घराणे धस घराणा आहे या घराण्यांचा देखील उल्लेख आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगत असताना आता ओबीसीचं कारण करून आपल्याला ओबीसीला देखील मैदानात उतरायचं ना आता आपल्या बाजूने विचार करा असं देखील त्यांनी जाहीररित्या आवाहन करत असताना ज्या पद्धतीने भागवत तावरे यांनी सांगितलं की आता इच्छुक असलेल्या भावी आमदारांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. जसं की आपण बीडचा विचार केला तर बीडमध्ये देखील मराठा समाजामधील जे उमेदवार आहेत तर बीड मतदारसंघाचा विचार करू आपण या ठिकाणी जवळपास 4 ते 5 मराठा समाजातील उमेदवार उभे राहतील आणि 5 ते 6 उमेदवार इतर ओबीसी समाजातून उभे राहतील आणि एखादा मुस्लिम मधून सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या मताची जी गणित पक्ष बांधत होती त्या पक्ष बांधणाऱ्या गणितामध्ये आता सगळीकडे रस मिसळ होणार आहे. आता याच्या पाठीमागचं कारण 1-2% ज्या उमेदवाराला मानणारा वर्ग आहे तो त्या पद्धतीने घेऊन जाणार आहे. पण इथं आणखी सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. जरी एवढे उमेदवार आले तरी सुद्धा मनोज जरांगे फॅक्टर आणि त्यांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजामध्ये आजही विश्वासार्हता आहे तर मनोज जरांगे सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हा आजही जो अजेंडा आहे तो मराठा समाजामध्ये बांधला जातो. त्यामुळे नेमकं मनोज जरांगे पाटील यांची भूमिका या विधानसभा निवडणुकीमध्ये काय असेल ते खरंच 288 जागेवरती उमेदवारी देतील का आणि त्यांनी जर उमेदवार दिले तर त्या उमेदवाराच्या पाठीमागे कोण राहील कोण न राहील त्याचे राजकीय परिणाम काय होतील हे आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळेल. पण भागवतरावांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आणखी ज्या पद्धतीने मराठा ध्रुवीकरण झालं तसंच ओबीसी सुद्धा एक गट्टा झालेला आहे आणि ओबीसीला आता राजकीय आपला सुद्धा मताचा. पण त्याच्यात भागवत तावरे यांनी जो मुद्दा सांगितला की याच्यात आणखीन एक फॅक्टर आहे शहरी भागात तो म्हणजे मुस्लिम. तर असं आहे की गेल्या काही दिवसातला आपण 8-10 दिवस जर का पाहिले तर मुंबई पुण्याच्या जवळपासच्या भागात किंवा संभाजीनगर सारख्या ठिकाणी हिंदुत्वाचं कार्ड परत एकदा भाजप खेळताना दिसतोय. मग काही मुलींच्या झालेल्या हत्या असतील किंवा अन्य काही महिला अत्याचाराची प्रकरणं असतील किंवा अन्य काही विषय असतील. आता या सगळ्यात ओबीसी मतांचं काय होणार तर ओबीसी मतांचा कल हा कदाचित मराठा मतांचं ध्रुवीकरण झाल्यानंतर ओबीसी मतांचं ध्रुवीकरण होणार. याच्यात मुस्लिम फॅक्टर पण डिसाइडिंग आहेच ना. सर याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी डीएनए जुळवण्याची जी पेरणी केलेली अगदी जरांगेंचं आंदोलन बाळाचं धरत असताना त्यांनी भविष्याचा रोख लक्षात घेता भारतीय जनता पार्टी आणि ओबीसीचा डीएनए जुळवण्याचं जे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केलं ना ते एक सराईत राजकारणाची साक्ष आहे ती. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस गाफील नाहीयेत. त्यांनी अगदी उद्या काय होणार आहे मराठा समाज ध्रुवीकरण झाल्याच्या नंतर त्याला अपरिहार्यपणे परिणाम म्हणून ओबीसी एकवटेल आणि तेव्हा आपण ओबीसीचे पर्याय असू राजकीय याची काळजी भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. आणि त्यासाठीची रिस्क कुठली माहितीये की आमचा आणि ओबीसीचा डीएनए एक आहे. हे साधं वाक्य नव्हतं देवेंद्रांचं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी 1 वर्षानंतर काय होऊ शकतं याची रिस्क घेतली होती. लोकसभेला ते का फसले लोकसभेला एकाच एक उमेदवार होता. आता मात्र डिवायडेशन मध्ये भारतीय जनता पार्टीला आकड्यांचा गेम खेळायला वाव आहे असं मला वाटतं. तुम्ही सर मुस्लिम मतांच्या संदर्भामधला विषय सांगितला गेला पण ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की मुस्लिम मतांचा टक्का हा अँटी भाजप चालतो. आता भाजपचा जो आतापर्यंतची जी पॉलिसी आहे त्या अँटी भाजप आणि अँटी सरकार आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना राष्ट्रवादी शरद अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना हे एकत्रित आलेले आहेत आणि ज्यावेळेस आता विचार केला जाईल त्यावेळेस
रेसमध्ये आलेला विनिंग कॅन्डिडेट कोण असेल त्या भरोशावरती जी मुस्लिमांची मतं आहेत ती मतं ऐनवेळी हे होतात आणि तोच फॅक्टर इथं सुद्धा बीडमध्ये ज्या पद्धतीने बजरंग सोनवणे हा विनर कॅन्डिडेट आहे आणि बजरंग सोनवणेच्या अनुषंगाने एक सक्षम उमेदवार आहे ही ज्यावेळेस त्यानंतर मुस्लिम मताचा जो वाढलेला टक्का आहे तो त्यानंतर वाढलेला आहे. हे मुस्लिम मताचा जो टक्का आहे हो हा भाजप विरोधी जो कोणी कॅन्डिडेट मतब्बर असेल त्याच्या पारड्यामध्ये तो जाणार आणि ज्या ठिकाणी समजा मुस्लिमचं वोटर आहे आणि तो सुद्धा मातब्बर आहे असं वाटलं तर मुस्लिम वोट त्यांच्याकडे जातं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा 50 का 100 उमेदवार असतील तरी सुद्धा मुस्लिम मताचा टक्का अँटी भाजपच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधी अजेंडा असल्या कारणानं जो कोणी दावेदार उमेदवार असेल जो कोणी दमदार उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे तो टक्का जाईल. त्यामुळे शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग नाही पूर्ण करा ना मुद्दा पूर्ण करा. असं काय शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग त्या भागामध्ये आपल्याला या गोष्टी 100% पाहायला मिळतील. तसं पाहिलं तर बीडमध्ये मुस्लिम वोटर हे पंकजा मुंडे यांना देखील मतदान करत होतं. या अगोदरच्या निवडणुकामध्ये पाहिलं तर कमीत कमी 25 ते 30% मुस्लिम समाज हा भाजपलाही मतदान करायचा आणि इव्हन मुंडे फॅमिली म्हणून मदत करायचा. पण यावेळेस जी अंबेजोगाईमध्ये सभा झाली आणि त्या अंबेजोगाईच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी थेट सांगितलं की कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने मुस्लिमांना आरक्षण दिलं गेलं काँग्रेसनी तशा पद्धतीने बॅकडोर ओबीसी मध्ये कुठल्याही मुस्लिमांना आरक्षण देणार नाही अशी जी स्पष्ट पद्धतीची भूमिका घेतली होती त्याच भूमिकेचं रिॲक्शन म्हणून बीड जिल्ह्यामध्ये 5-25 हजार मतदान भाजप आणि पंकजा मुंडेंचा चेहरा म्हणून पडणार होतं ते सुद्धा मतदान त्यांना पडलं नाही आणि त्यातूनच हे सगळे गणित बदलले गेले. पण मग आता आपण आपल्या चर्चेच्या थोड्याशा शेवटच्या भागाकडे येऊया. माझ्याकडचा एक शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही तुमचे मुद्दे त्याच्यात ऍड करा. कारण शेवटी तुम्ही बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरता, अनेक लोक तुम्हाला प्रत्यक्ष भेटत असतात, त्याच्यामुळे तुमचं मत आणखीन महत्वाचं आहे. तर जो प्रश्न मी सुरुवातीला केला होता की यामुळे बीड जिल्ह्यातल्या राजकारणात 360 अंशांचा फरक पडणार का? आतापर्यंत कायम मुंडे सेंट्रिक किंवा ओबीसी सेंट्रिक अशा प्रकारचं राजकारण बीडमध्ये चालू होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलं इतके वर्ष. मग बजरंग सोनावणे यांच्या या विजयानंतर म्हणजे अगदी 2019ची निवडणूकही आपण पाहिली तर त्यावेळेला थेट असं विभाजन झालेलं नव्हतं मतांचं जे आपल्याला आता 2024ला बघायला मिळालं. म्हणजे मराठा ओबीसी पण आणि अन्यही घटकांचं पण. तर या निवडणुकांच्या नंतर जसं एकेका जिल्ह्याच्या एक राजकारणाची ढब असते ना, जसं मुंबईतलं राजकारण त्याला असं आपण काही नाव देऊ नाही शकत, लेबल नाही लावू शकत. पण तुम्ही जसे पश्चिम महाराष्ट्राकडे जाल, जसे मराठवाड्यात जाल, विदर्भात जाल, तसं त्या ठिकाणी डॉमिनेटिंग असलेल्या वेगवेगळ्या समाजानुसार तिथलं राजकारणाचा कस बदलतो, कल बदलतो. बीड जिल्ह्याचं राजकारण इथून पुढे हे मराठा सेंट्रिक होणार का? कारण यावेळेला जे मनोज जरांगे त्यांच्या भाषणात सांगतात ना, आता मराठ्यांना आपली ताकद कळली आहे, आता मराठी पाडणार, तर ह्या वाक्यांनी फरक पडणार का या विधानसभेला आणि किती पडेल, कसा पडेल? तुम्ही जो मुद्दा समोर आणला आणि तुम्ही ज्या शब्दात त्याला मांडलं त्याला एक पर्यायी शब्द आहे सर माझ्याकडे. आपण तो अधिक समर्पक आणि अधिक चांगला होऊ शकतो. तो म्हणजे सुरेशला चांगलं हे समजेल कारण आम्ही दोघे इथले आहोत. विस्थापित विरुद्ध प्रस्थापित हा जो लढाई ना सर तो बीड मध्ये प्रचंड प्रभावी आहे. आता मुंडे क्षीरसागर पंडित हे इथल्या सामान्य लोकांसाठी प्रस्थापित आपण त्याला जात नाही म्हणूयात. म्हणजे माझ्यासारख्या पत्रकाराला तो लढा या समीकरणामध्ये अधिक चांगला मांडता येऊ शकतो. कारण की आता आम्ही पंकजा मुंडे यांचा पराभव ज्या सामान्य मराठ्यांनी केला ना तो किंबहुना आम्ही जातीवादी म्हणून नाही केला. आम्ही विस्थापित, आम्ही उपाशी, आम्ही गरीब आणि हे आमच्याकडे लक्ष दुर्लक्षित किंवा आम्हाला फायदा नाही मिळाला. जर हे जातीवादी असते ना तर मग आजपर्यंत मुंडेंना मतदान मराठा सोडावं मुस्लिमांनी केलेलं आहे. आता सुरेशनी ज्या सभेचा उल्लेख केला सर मी पैजेवर सांगतो, मी स्थानिक पत्रकार आहे, जर मोदींची सभा अंबाजोगाईमध्ये झाली नसती तर पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या. एवढ्या एका सभेने पंकजा मुंडेंचा पराभव केलाय. ती पार्टी त्यांचा अजेंडा सोडायला तयार नाही आणि मग त्यामुळे सामान्य मुस्लिम असेल, सामान्य मराठा असेल, हा सामान्य मराठा त्यांच्या वेदनेने पेटून उठलेला आहे. आणि मग त्या पेटून उठलेला आता तुम्ही जातीवाद म्हणत असाल तर मी त्याला काही प्रतिवाद करत नाही. अशा परिस्थितीमध्ये मराठा आम्हाला जातीवादी दिसतो. मुळात ज्या पद्धतीने मराठा समाजाने मतदान केलंय ना सर या इलेक्शन मध्ये, वंजारा समाजाने गेली 20 वर्ष याच पद्धतीने केलंय ना. मुंडे साहेबांच्या पाठीशी वंजारी समाज ज्या पद्धतीने
काहीतरी कदाचित भगवान तावरे यांचा, भागवत तावरे यांचा संपर्क तुटला. पण सुरेशजी, तुम्ही तो मुद्दा पुढे नेऊ शकता. भागवत तावरे जॉईन झाले की परत आपण त्यांच्याकडे जाऊ. बरोबर आहे. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये हे फॅक्टर पाहिले आणि आता तुम्ही जो विषय केला की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा जो लढा आहे, तो हा लढा प्रस्थापित विरुद्ध विस्थापितच लढा आहे. आणि जरांगेंनी देखील सांगत असताना मी नव्या चेहऱ्यांना स्थान देणार असं बीडच्या सभेमधून देखील सांगितलं होतं. माझ्याकडे रोज लोक येऊन बसतायत आणि आल्यानंतर आता मी त्यांना उत्तरही देऊ शकत नाही, पण स्पष्ट पद्धतीने आपण जे मातब्बर आहेत, जे मराठा समाजाचे नाहीत, ज्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कधीही विचार केला गेला नाही, ज्यांनी फक्त स्वतःची घरं भरायचं काम केलं आणि या एवढ्या सगळ्या लढाईमध्ये ते कुठंच दिसले नाही, अशांवरती देखील त्यांनी सांगितलं. जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेमधून प्रहार केले होते. विशेष म्हणजे जे मातब्बर मराठे आहेत त्यांना देखील त्यांनी तिथून सुनावलं होतं की तुम्ही जर तशा पद्धतीने भूमिका घेत असाल तर आम्हाला तुमच्या विरोधात देखील भूमिका घ्यावं लागेल. आणि जरांगेंनी ज्या पद्धतीने आता सुरू केलेलं की नवा चेहरा असला पाहिजे आणि त्यालाच तोडीस तोड म्हणजे जरांगेंचा तो जरांगे इथल्या सभेमध्ये फक्त एक सुतोवाच केलं आणि त्यालाच शरद पवार साहेब यांनी नवे चेहरे द्यायचे म्हणून 20 मतदारसंघाची नावंही घोषित करून टाकली. तिथं नवीन तरुण चेहरे देणार आहेत. म्हणजे तशा पद्धतीचा विषय होऊ शकतो की इथं बीडमध्ये जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांना डावलून इथलचं राजकारण आणि त्या अनुषंगाने एक मोठ्या मताधिक्यानं एखादा कुठला चेहरा समोर येऊ शकतो. जसं की बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं 6 मतदारसंघामध्ये कोणी रिपीट होईल हे सांगणं आज घडीला तरी शक्यता कमी आहे. फक्त एकटी परळी सोडता, परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा त्या ठिकाणचा वचक आहे, तरी सुद्धा कुणी रिपीट होईल चेहरा, परत तो चेहरा येईल असं वाटत नाही. याचं कारण इथली सामाजिक परिस्थिती आणि ज्या पद्धतीने लोक आता नवीन शोधतायत, आपल्याला कोणतरी नवा चेहरा असला पाहिजे, त्यांनी नव्या अजेंडे मांडले पाहिजे, हे ज्या पद्धतीने येते त्यावरून ती एक गोष्ट वाटायला लागते. भागवतराव कंप्लीट करा. दुसरी एक गोष्ट आहे, सुरेश म्हटल्याप्रमाणे आमच्या जुन्या पारंपरिक राजकारणामध्ये आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रस्थापितांना हरवणं म्हणजे दुरापास्त वाटायचं. लोकसभेच्या नंतर ते सहज शक्य आहे असं सामान्य लोकांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना वाटू लागलेलं आहे. सर, माझ्या बीड विधानसभेमध्ये 16 इच्छुक आहेत. आमच्याकडे गेली 30 वर्ष 2 दुरंगी लढत झालेली, तिसरा उमेदवार सुद्धा आम्हाला कधी मध्ये दोघांच्या मध्ये आलेला दिसलेला नाहीये. तो यावेळेस 16 उमेदवार इच्छुक आहेत आणि 16 मधले 8 लोक एनी हाऊ कसेही आम्ही उभा राहणारच, आमचं काही होईल. तर हा जो कॉन्फिडन्स ना माझ्या पत्रकारितेच्या दृष्टीने लोकशाहीला खूप पोषक आहे. आणि ही या 5 वर्षातली बदलाची जी मिळकत आहे की सामान्य लोकांना निवडणुकीच्या राजकारणामध्ये आता रस आलाय आणि त्यांना असं वाटतं की आम्ही जिंकू शकतो. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हा प्रस्थापित राजकारणाच्या दृष्टीने खूप मोठा धक्का आहे. तुम्हाला थोडं फक्त हे करतो की रस आधीपासूनच होता, आता त्या रसाची चव मिळायला लागली. बजरंग सोनवणे त्याचा पुरावा आहे. हा, तर ते लक्षात आलं की आपल्याला पण मिळतंय बरं का. म्हणजे असंच नाही की फक्त बघायला लागतंय, मिळतंय पण. बजरंग सोनवणेंच्या विरोधामध्ये 18 प्रस्थापित बीड जिल्ह्यामध्ये एकत्रित होते. बजरंग सोनवणे हे हारणार अगदी निश्चित मानलं जात होतं. अशा परिस्थितीमध्ये बजरंगचा विजय हा केवळ एका निकालाचा विजय नाहीये, तो इथल्या सामान्य राजकारणाला बळ देणारा निकाल आहे. म्हणून बजरंगच्या विजयामध्ये केवळ पंकजांचा पराभव नाही तर प्रस्थापित राजकारणाचा पराभव आहे. बरोबर. त्यामुळे आगामी विधानसभा जसं की मगाशी सुरेशराव पूर्ण करा, मग मी बोलतो. मगाशी तुम्ही म्हटले होते की जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचा पगडा राजकारणामध्ये जो पाहिला तर पालकमंत्री पदापासून 1995 पासून जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पद हे जर आपण पाहिलं तर ओबीसी कडे आहे. स्वर्गीय लोकनेते केसर काकू क्षीरसागर असतील, या क्षीरसागर कुटुंबामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे पालकमंत्री म्हणून होते. त्यानंतर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे या पालकमंत्री राहिल्या. त्यानंतर बाहेरचा आयात केलेला उमेदवार पण बीड जिल्ह्यातला पालकमंत्री म्हणून 1995 पासून स्वर्गीय लोकनेते सुंदररावजी सोळंके यांच्यानंतर बीड जिल्ह्यातला पालकमंत्री म्हणून मराठा समाजाचा कोणीही नव्हता. तो बॅकलॉग अनेक वेळा मेटे साहेब यांच्याशी चर्चा केली गेली तर मेटे देखील राजकारणामध्ये होते, मात्र त्यांना देखील तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. तो एक ओबीसी मताचा आणि ओबीसी नेत्यांनी केला गेलेला एक विषय होता असं देखील त्यांनी वारंवार भाषणामधून देखील म्हणून दाखवलं होतं. म्हणून आपण जर पाहिलं तर या अगोदर तुम्ही जसं म्हटलं की आता ओबीसी च्या बाजूने फिरेल का आणि 90 अँगल मध्ये आपण जर म्हटलं की 90 अंशामध्ये हे कोण होईल का, तर आज परिस्थिती जर पाहिलं तर इथं मराठा समाजाची घराणे नव्हती का, तर 100% होती. याच्यामध्ये आपण जर पंडित घराण्याचा विचार केला, अमरसिंह पंडित त्यांचे वडील माजी मंत्री शिवाजीदादा पंडित हे मातब्बर घराणं आहे. त्यानंतर बीडच्या राजकारणामध्ये आडसकर घराणं, जे की अनेक वर्षापासून बाबुराव आडसकरांचा हावाडा महाराष्ट्राला सगळ्यांना माहित आहे.
हे घराणं देखील राजकारणापासून बाजूला आहे. सुंदरराव सोळंके यांचे चिरंजीव असलेले प्रकाशदादा सोळंके हे देखील मराठा समाजातलं मातब्बर घराणं आहे. पण हे सगळे राजकारणात असताना देखील त्या कालावधीमध्ये पवारांचा कदाचित तो मोठ्या पवार साहेबांचा तो एक वेगळा फॅक्टर असेल, पण ज्या वेळेस सत्तेमध्ये असताना त्यांनी इथं मराठा म्हणून कुठलाही पालकमंत्री दिला गेला नाही. त्यामध्ये सुरेश धस देखील राज्यमंत्री होते, पण त्यावेळेस पालकमंत्री म्हणून बीडचे नव्हते. हे जर पाहिलं तर हे सगळं असलं तरी गोपीनाथराव मुंडे यांचं जे प्रभाव क्षेत्र होतं ना, त्याच्यात हे सगळं झाकळलं जायचं. म्हणजे बरोबर, शरद पवार वेगळ्या पक्षात असतील किंवा वेगळ्या पक्षाचे नेते असतील, पण प्रत्येकाला हे माहित होतं की आपण गोपीनाथरावांना डावलून आपण निर्णय करणं किंवा त्यांच्या विचाराच्या विरुद्धचा निर्णय करणं हे कदाचित सोयीचं नाही. आणि म्हणून तुम्ही म्हणताय तसं मराठा नेतृत्व हे त्या अर्थानं पुढे आलं नाही. आणि जे आता आलंय, आणि ते सुद्धा मगाशी गप्पांमध्ये जो मुद्दा सुरेश यांनी सांगितला होता, तो मुद्दाही मला फार महत्वाचा वाटतो की बजरंग सोनावणे यांना मिळालेलं जे जात प्रमाणपत्र आहे हे जानेवारी 24 मध्ये मिळालेलं आहे. म्हणजेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मिळालेलं जात प्रमाणपत्र आहे. आणि याचा परिणाम निश्चितपणे पुढच्या काही काळात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसेल. मला एवढाच मुद्दा मांडायचा होता, माफ करा मी मध्येच तुम्हाला थांबवलं अचानक. तुम्हाला दोघांना काही एक एक छोटा मुद्दा पूर्ण करायचा असेल तर, नाहीतर मग आपण थांबूया. सर मला मगाशी एक माझा मुद्दा राहिला की तुम्ही कट झाला होता. बोला. हा, बीड लोकसभेच्या मतदानामध्ये किंवा ज्या पद्धतीने मतदान झालं त्या दृष्टीने मराठा समाजावर एक आरोप केला जातो की तो जातीवादी झाला. तर मी त्यावेळेस एक निरीक्षण मांडलं होतं की ज्या पद्धतीने अगदी एका भूमिकेत येऊन एक समुदाय मत करतो म्हणून तो समुदाय जातीवाद करतो असं मला प्रामुख्याने वाटत नाही. जर तसं असेल तर गेली 20 वर्ष वंजारा समाज मुंडे राजकारणामध्ये, म्हणजे मुंडे राजकारणाचा अ पासून जे ड पर्यंत ज्ञ पर्यंत जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये वंजारा समाजाने ज्या एकतर्फी आणि ज्या अगदी एकांगाने मतदान केलं ना, त्या दृष्टीने तर मराठा समाजाने सुद्धा केलं नाही मला असं वाटतं. म्हणून एक समुदाय जेव्हा राजकीय भूमिकेत येतो तर तेव्हा जातीवाद म्हणू नये असं माझं बीड म्हणून महाराष्ट्राला आव्हान आहे. म्हणण्यात मी थोडीशी एक गोष्ट फक्त जोडतो. असं आहे ना की गोपीनाथ मुंडेंवर लोकांचं निस्सीम प्रेम होतं आणि ते पक्षातीत निस्सीम प्रेम होतं. आणि जे आपण एक गठ्ठा मत म्हणतोय ना, तर ती त्या निस्सीम प्रेमाची होती. मी म्हणते ते बरोबर आहे, ती जातीय मत नव्हती, आपल्या नात्यातली गोत्यातली मत नव्हती. त्या प्रेमाचा निकष काय होता सर माहितीये? त्या निकष जर जात असेल तर मात्र मग तो आक्षेप त्याही समुदायाला लागू पडतो. नाही तर तो बरोबर आहे. निकष असा होता, मला असं वाटतं की आपल्या समाजातला एक माणूस इतका संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलाय तर तो आणखीन पुढे गेला पाहिजे किंवा तो त्याच जागेवर राहिला पाहिजे. हा याच्यातनं निर्माण झालेलं ते प्रेम होतं असं मला वाटतं. त्या समुदायाशिवाय इतर समुदायाने सुद्धा त्याच निस्सीम भावनेने प्रेम केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणामध्ये मराठा नेत्यांची, मराठा कार्यकर्त्यांची आणि मराठा बहुल मतदारांची सुद्धा एक भूमिका राहिलेली आहे. म्हणून मला असं वाटतं ती सुद्धा गोष्ट नोंद. आणखी मला एक याच्यामध्ये करेक्ट करायचंय. 2009 ला बीड जिल्ह्यातले सगळे जेवढे काही मातब्बर नेते होते ते सगळे शरद पवार यांच्या व्यासपीठावरती होते, सगळे नेते. फक्त एकमेव मराठा समाजातील 2 नेते त्या कालावधीमध्ये होते. एक नाव होतं रमेश पोकळे जिल्हाध्यक्ष आणि दुसरं नाव होतं आर.टी. देशमुख, जे माजलगावचे आमदार होते. 2009ची जर लोकसभा निवडणूक पाहिली तर त्या 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण मराठा लीडर असतील सगळे मातब्बर नेते हे गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात होते. तरी सुद्धा बीड जिल्ह्याला जो कौल दिला होता तो स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जवळपास 1.5 लाख मतांनी विजयी केलेलं होतं. म्हणजे हे जर आपण पाहिलं तर इथं नेते जरी बाजूला एका साईडला गेले तरी सुद्धा जातीवादाचा विचार केला गेला तर एवढे सगळे मातब्बर नेते तिकडच्या बाजूला गेले असताना सुद्धा मराठा समाजासह इतर मुस्लिम समाजाने सुद्धा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मतदान केलं होतं आणि लोकसभेमध्ये पाठवलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये सुद्धा तशाच परिस्थिती झाली होती. 2009 आणि 2014ची पुनरावृत्ती झाली आणि त्यावेळेस काही घोषणा देखील त्यावेळेस होत्या. खूप मोठ्या प्रमाणात मराठा विरुद्ध ओबीसी हा देखील संघर्ष होता. वाजवा तुतारी हटवा वंजारी ही त्या कालावधीत तुतारी नव्हती तरी सुद्धा त्या घोषणा दिल्या जात होत्या. म्हणजे त्या कालावधीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने ध्रुवीकरण करायचा प्रयत्न गेला होता. मात्र मुंडे साहेबांचा सर्वसमावेशक चेहरा आणि त्या कालावधीत लोकांनी ज्या पद्धतीने मराठा समाज असेल इतर समाज असेल त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली होती.
मात्र ती गोष्ट यावेळेस का पाहायला मिळाली नाही, तर मनोज जरांगे पाटील यांचा जो फॅक्टर आहे, मराठा समाजाला सुद्धा या कालावधीमध्ये आणि जे मध्यंतरच्या कालावधीमध्ये ओबीसी नेत्यांकडनं जी वक्तव्य आली, त्यात पंकजा मुंडे यांचं वक्तव्य होतं की उपोषण आणि आंदोलन करून कुणालाही भाषणं ठोकून कुणाला आरक्षण मिळत नसतं, कायद्याच्या कचाट्यातूनच ते आरक्षण घ्यावं लागतं. ही जी तत्कालीन कारणं होती, ही कारणं त्या कारणीभूत ठरली. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जे अधिकारी वर्ग होते, ज्याची एक पोस्ट व्हायरल झाली की बीड जिल्ह्यामध्ये एवढे सगळे क्लास 1 अधिकारी आणि ते फक्त वंजारा समाजाचे, अशी काही जी तत्कालीन कारणं आहेत की ज्यामुळं जातीवादी कोण हे त्यावेळेस दाखवून दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये जो समोर आलेला निकाल आहे तो त्या पद्धतीने आला. पण मला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मला फक्त एकच गोष्ट मी क्लिअर करतो आणि मी थांबतो, की ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या, तसंच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष निवडलेला नाही. तो संघर्ष कायम आहेच. पण तो संघर्ष होत असताना या संघर्षामध्ये आता अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. अगोदर फक्त 2च पर्याय होते, आता पर्याय अनेक असणार आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने मताचं ध्रुवीकरण होईल आणि या मताच्या ध्रुवीकरणामधनं कुणाला किती वाटा मिळतो, कुणाला किती वाटा मिळतो, यामधून जे मातब्बर प्रस्थापित राजकारणी आहेत यांना 100% आगामी कालावधीमध्ये मोठा धक्का बसून नवोदितचे चेहरे आहेत ते बीडच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतील, असं मला तरी सध्या आजच्या परिस्थितीतून वाटतं. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या ज्या पत्रकारांना किंवा सर्वसामान्य लोकांना बीडचं राजकारण, त्याचा इतिहास, अगदी धावता इतिहास आणि पुढच्या काळात काय होऊ शकतं याचे संकेत समजून घ्यायचे असतील, त्यांनी हे लाईव्ह सविस्तर पाहिलं पाहिजे आणि सुरेश जाधव आणि भागवत तावरे या दोघांचंही विश्लेषण ऐकलं पाहिजे. तर तुम्हाला बीडचा चेहरा बदलतोय हे अधिक चांगल्या प्रकारे कळेल. मी तुमच्या दोघांचेही मनापासून आभार मानतो की तुम्ही वेळ दिलात आणि खूप चांगल्या पद्धतीने बदलत्या बीडचं बदलतं राजकारण समजून सांगितलं. तुमच्या दोघांचेही मनापासून आभार. मंडळी, तुम्हाला हा विषय आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच प्रकारचे वेगवेगळे विषय आणि बदलत जाणारा त्या जिल्ह्यातल्या त्या मतदारसंघातला मताचा ठाव घेण्याचा आम्ही कायमच यात प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.